जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये. अगं बोल की. नका, मी तुम्हाला मगापासून पहिल्यापासून सांगितले, प्लीज तसं करू नका. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. तेच माझं का? ठीक आहे असेल. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये. आजचा काय प्लॅन सांग. तर आता आम्ही नाश्ता करून आवरून नाश्ता चाललाच आहे माझा. हा, आता ह्यांचं काम संपलेलं आहे. सो आता घरातलं सगळं आवरून, शिवश्रीचं आवरून आम्ही आता रेवणसिद्धाला जाणार आहे. आज पहिला तर सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्यानिमित्त आम्हाला सुट्टीही आहे. सो आम्हाला म्हणजे तिहीला सुट्टी आहे. मला माझा काय छोटा बिझनेस आहे, त्यामुळं आपलं काम. त्यांना दुपारनंतरही फ्री असतात, पण मला आज सुट्टी आहे. सो आज आम्ही जाणार आहे रेवणसिद्धला. तर रेवणसिद्धाचं दर्शन तुम्ही घ्या. सो जाऊया. रेवणसिद्धाचं दर्शन म्हणजे मागच्या वेळेला आम्ही गेलतो, पण गर्दी होती खूप. हा, गर्दीमुळे आम्हाला यावेळेला दाखवता आलं नाही. यावेळेला सगळीच आहे घरी, त्यामुळे म्हटलं जाऊया. आणि मागच्या वेळेस महाशिवरात्री असल्यामुळे तो महादेवाचाच अवतार आहे ना, त्यामुळे तिथं गर्दी खूप होती. नो, आपण कुठं जायचंय फिरायला? रेवणसिद्धाला. कुठं? जेवणची जायचं आहे. बरं, आवर की लवकर, आपण जायचं पटापट आवरून जाऊ की आपण. हा, शंभू करायचे अजून. कधी करणार शंभो? हा हा, नम पाण्यान कर. चला मला नको. बरं राहू दे, मम्मा घालते तुला. हा? मग तुझी तू करणार. वा, हाय फाय. छान. चला आपल्याला जायचं, लवकर आवरायचं. हा, चला, बाय करा. बाय. तर शिवश्रीच्या पप्पांची शिवश्रीला आंघोळ घालायची चालू आहे. तर त्यांची मजा मस्ती कशी चालली आहे आंघोळ करताना, चला आपण बघूया. शंभो करायला. लय वेळ केला हो तुम्ही शंभू करायला. चलो बाय. मला शंभू करून येतो आम्ही. आम्हाला अजून जायचं भूर. हा, शंभू करतो. कुठे जाणार आहे भूर? रेवणसिद्धाला. वाव, छान कपडे घालून जायचं. मग काय. हा, बाय. कोण आंघोळ घालते तुला? ए, मी बाबा आहे. शंभू कोण घालते तुला? शंभू कोण म्हणते? आ, चिऊ. पप्पा. ए, पप्पा. चला जाऊ. तर असं आम्ही मस्तपैकी आवरून चाललोय रेवणसिद्धला. पूर्ण फॅमिली चाललोय. हे आमची चिवता आहे शिवा. हाय कर. हाय. आम्ही रेवणसिद्धला चाललोय. तुम्ही पण या. बाय. हिची कशी बडबड चालली आहे बघा. काय बघतेस तू बाहेर? हंबा कुठून दिसला? हंबा तुला? होय, तुला हंबा काय आवडतो? उशी का तशी पकडल्यास? उशी का तशी पकडलेस तू? खाली पैसरायच्या. तू खाली बैस की. तुझा न्यू ड्रेस दाखव. कशी दिसते मी सांगा बरं का, मला कमेंट करून सांगा. मला कमेंट छान दिसते, छान. तर मित्रांनो, निघालोय आम्ही रेवणसिद्धाला. आणि रेवणसिद्धाला जायचं होतं सकाळी, पण आता जाता वाजले जवळजवळ 4-4:30 वाजलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या घरापासून जवळपास 9 ते 10 किलोमीटर रेवणसिद्ध पडतंय. आणि रेवणसिद्धाबद्दल तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे एवढं इन डिटेल माहित नाही तुम्हाला, आणि खोटं पण सांगून किंवा बनावटी सांगून पण काय उपयोग नाही. पण एवढं म्हणतात की त्या गावात हे करत नाहीत. काय करत नाहीत म्हणजे सगळं गाव व्हेज आहे. मटन वगैरे अजिबात कोण खात नाही. बाहेरनं एखादी मटन खाणारे सून आणली करून तर ती पण मटन खात नाही. अशा पद्धतीने काहीतरी त्याचा मोठा इतिहास आहे. एकमेव गाव आहे खानापूर तालुक्यात अख्ख्या.
असं गाव आहे. तर बघू, जाऊ पटापटा दर्शन घेऊ आणि बघू. तर आम्ही सगळे चाललोय रेवणसिद्धाला. आलोय रेवणसिद्धाला. हा, आलोय रेवणसिद्धाला. हे बघा मंदिर आहे, पाठीमागून हे असं दिसतंय. शिवा चालले पप्पांच्या सोबत पुढं. हातातली पर्स काय ठेवत नाही खाली. तर इथं प्रसादासाठी पेढे घ्यायची चालली आहेत. तर हा बघा फ्रंट व्ह्यू आहे मंदिराचा. किती प्रसन्न वातावरण आहे इथं. महाशिवरात्रीमुळे असं डेकोरेशन केलेलं होतं. खूपच छान डेकोरेशन केले. तर आपण देवासाठी आता हार घेऊया. ही नंदीची मूर्ती आहे बघा, खूप जुनी मूर्ती आहे. देवासाठी बेल फळ वगैरे घेतलं. ते सुंदर असं म्युझिक हे काका म्हणत होते. तुझ्या मोबाईल मध्ये करू. तर फायनली आम्ही घरी पोचलोय. दर्शन वगैरे छान झालं, मस्तच झालं. आणि आज पोचायला पण खूपच वेळ झाला, कारण आम्ही खाली आईस्क्रीम बोल की मी असं बोललं. बघताय मॅड ते बघितलं नसतं, आता बघायचं पण नाही. तुम्ही पण काय बोला ना, म्हणून मी नाही, मी तुझ्याकडे बघत होतो का, आणि ते माझं मी सांग म्हणतात तू. काय तुमचं सांगू? तीच की मी काय केलं ते. कशाला सांगायचं? नाही सांग काय असेल ते. हां, तर फायनली आम्ही घरी पोचलोय. थोडासा वेळ झाला पोचायला, कारण ट्रॅफिक पण होतं रस्त्यात आणि गावात गेलेलो आईस्क्रीम खायला. आणि शिवाजी महाराजांची जयंतीचं जरा थोडंसं बघत बसलो तिथं, त्यामुळे थोडासा वेळ झाला. आणि आमचे मिस्टर लयच ऑकवर्डनेस फील करतायत त्या ह्याच्यात. ब्लॉगिंग करायला एवढा ऑकवर्डनेस त्यांना आलाय की व्हिडिओ मोबाईल पण वर काढायला तयार नाहीत. सो थोडंफार दाखवायचं राहिलं. पण ऑकवर्डनेस म्हणजे काय झालं, मला असं जाम टेन्शन आला. आता हिशोब म्हटलं, आता माणसं आणि यात्रा होती मेन म्हणजे. पण गाईज पब्लिक डेअरिंग तर पाहिजेच ना. पाहिजे की, पण माणसं एवढी होती भरपूर. आता म्हटलं आई शपथ, म्हटलं आता काय म्हटलं खरं नाही. आणि एवढं असं भयानक टेन्शन आलं तर बोलायचं का म्हणा. म्हणून म्हटलं जाऊ दे. तर ही म्हणते मला करा की मी करते, नाही तर मी करते. पण मला लयच ते मोबाईलच्या बॅटरीनं पण साथ दिली नाही. तिच्या पण मनात नव्हतं की भाऊ ह्यांनी करावं. आणि आई त्यांना कारण पण सापडली की मला करायचंच नाही. ते झालं पण नाही, लय टेन्शन आलं. पण नाही, असं चालायचं. नेक्स्ट टाइम 100% करणार. मला काय म्हणायचंय, आपण थोडंसं धाडस केल्याशिवाय जानू आलो आली मम्मी आली. आणि आलतं टेन्शन 100% आलतं मला. असं म्हणजे असं मुलकाचं वज, सगळ्यांचं वज असं माझ्या खांद्यावर दिल्यासारखं झालं मला. यार काय केलं वेण्या घर तिला मी जाताना सांगितलेलं वेण्या काढल्या तर पप्पा बोलणार नाही ती तुझ्या बरोबर. मी आता बंद करू बोलायचं. वेण्या तशाच ठेवल्या आणि घरी आल्या काय गेल्या होतं बघ. नाही असं ते माझा शो नाही पादी मला. टू मच इरिटेटिंग है ना. कसं आलतं मला टेन्शन म्हणजे मला ऑकवर्डनेस अजून भरपूर आहे. कॅमेराचं मला फोबिया बाहेर आल्यावर आहे. असं घरी असल्यावर किंवा मित्रांच्यात असल्यावर. आता अजून एक व्हिडिओ येईल बघा समोरचा, म्हणजे पुढे एक येणारा व्हिडिओ. तो रानात केला, आम्ही तिघच होतो, त्यामुळे काय टेन्शन नव्हतं, काय असं बर्डन नव्हतं कुठलंच. पण ही म्हणत होती करा तुम्ही, मी करते. पण मी तिला पण करून दिलं नाही आणि मी पण केलं नाही आणि नाही झालं. पण स्वतःला बाहेर गेल्यावरती थोडंसं एक्सप्लोर पण केलं पाहिजे. एवढं भीती मनात ठेवून होणार नाहीत गोष्टी. तर थोडंफार स्वतः डेअरिंग करायला पाहिजे. पब्लिक मध्ये बोलायला आलं पाहिजे, त्याशिवाय पुढची सवय होणार नाही ना. नाही होणार, पण आता जरा वेळ नाही लागणार. आता आम्ही नको सांगायला आता है ना, जायचं होतं फिरायला. सरप्राईज. ठीक आहे. हा मग आहे असा कायचा व्हिडिओ आजचा आहे. आणि होतो घरी, सगळे जरा टाइम स्पेंड केला, जरा बाहेर वगैरे घरात एकदम फ्रीली असतात. पण असं बाहेर नेलं की यांचा ऑकवर्डनेस आलेला असतंय. कधी केलं नाही आयुष्यात, कधी केलं नाही हो. पण करू होणार 100% होणार. तर गाईज तुम्ही चांगला सपोर्ट करा आमच्या व्हिडिओला. मग आमच्यात पण तेवढाच उत्साह येईल की बाहेर जाऊन आम्ही नवीन व्हिडिओ करू, नवीन व्लॉग्स तयार करू. सो तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा
आणि आम्हाला चांगला सपोर्ट करा. सपोर्ट करा. होय. आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. हा शिवश्री बाय करावी. जानू बाय बाय कर. बाय कर. आपण मिळून आपण तिघांनी. ती आपण कसं केलं ते बाय. मागच्या याला. हा तसं नाही. बाय 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 बाय.